पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू लोअर पुलटॉस होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन होतंय, चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय तन 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 करत सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आता मात्र चौकार इथं पाहायला मिळतोय. 4 चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतर चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक षटकातील. पुढचा चेंडू, हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केले जाते, निर्धाव चेंडू. पहिले षटक संपले जाते. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र बिनबाद 4च्या घरात. जाऊया डीजे कडे. विराट MS मालक मयूरजी म्हात्रे फुंडे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. प्लीज या आपण. मयूरजी म्हात्रे फुंडे, विराट MS मालक, या आपण समालोचन कक्षामध्ये. तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये अंकेश येताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक वेगवान पद्धतीचा गोलंदाज. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. अंकेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र समीर नाईक. गोलंदाजी मार्क, गोलंदाज तयार. अंकेश पहिला चेंडू आपल्या षटकातील. पहिला चेंडू फुलटच चेंडू आणि त्याचा फायदा उचलला जातोय. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बाद डीजे नक्कीच चौकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र बिनबाद 8च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवर मात्र आक्रमण गोलंदाज अंकेशच्या विरोधात होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा लोअर बुलटॉस होता. चेंडू हवेमध्ये जेल खाली क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. फलंदाज बाद. पहिला आदरा बसतोय तर मात्र वाहाल संघाला. तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये सुजल जाताना पाहायला मिळतो. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज सुजल मैदानामध्ये जाताना पाहायला मिळेल. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला फ्रीडम 11 डाकटुजी दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अंकेश पुढचा चेंडू सुजल साठी.
हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. सौरव गांगुली स्टाईल चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मिळालं प्रॉपर टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. फलंदाज सुजलच्या माध्यमातून आल्या मात्र चौकाराने आपले मात्र खातं ओपन करताना पाहायला मिळतोय. पण एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज अंकेश तयार होईल. थोडासा दबावामध्ये असणार गोलंदाज. पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्क लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा क्षेत्ररक्षक लंबल झाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावून पोहोचली मात्र 14 धावसंख्या. एक बाद 14 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. चालू सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा साखळी सामना स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल आणि फ्रीडम 11 धाकटीजुई या 2 संघांमध्ये आपण रंगताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळतोय. सुजल मात्र कुठल्याही प्रकारचा निर्धाव चेंडू खेळताना पाहायला मिळत नाही. स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम सुजलच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. पण एकदा गोलंदाज तयार अंकेश. पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला चेंडू झेल हवेमध्ये. तिथं क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. फलंदाज बाद. दुसरा ड्रा बसतोय तो मात्र न्यू यंगस्टार वाल संघाला सुजलच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये. घनश्याम मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी आता होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अंकेशच्या माध्यमातून सुद्धा कमबॅक केलं जाते. सुजल याला सुद्धा माघारी परतवलं जाते. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये घनश्याम जाताना पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील अंकेशाचं. स्ट्राईक एंडला फलंदाज. आता नवीन फलंदाज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तर मात्र घनश्याम बघूया कशा प्रकारची फलंदाजी करणार. चौदा धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामधील गोलंदाज तयार. तो मात्र अंकेश गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू. हा चेंडू दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत असा चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 18 धावा धावफलकावर. म्हणजे जवळजवळ 9 धावसंख्येच्या सरासरीने इथे खेळताना पाहायला मिळते. तो मात्र स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ संघ. घनश्याम मात्र आल्या चौकाराने आपलं खातं ओपन केलं. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रोहित आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. ज्याने पहिले षटक हाताळताना फक्त 4 धावसंख्या खर्च केल्या होता. तोच रोहित पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. काही वेळा आपण या खेळाडूला गावदेवी गावठाण या व्यावसायिक संघाचे प्रतिनिधित्व करताना पाहिलं. तोच रोहित आपल्याला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. यंदाचा झालेल्या उरण प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराची बाईक ज्याच्यावर नावावर करण्यात आली तोच रोहित
गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. एक चांगला गोलंदाज फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ख्याती पूर्ण विभागामध्ये आपण पाहतोय. तोच गोलंदाजी मार्कवर सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आपल्याला येताना पाहायला मिळतं. तर स्ट्राईक एंडला फलंदाज प्रयास स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. चेंडू कव्हर क्षेत्र क्लिअर करतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत असा चौकार. डीजे पहिल्या चेंडूवर मात्र रोहित घरत याचा समाचार घेतला जातो. चौकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मात्र 22 धावसंख्या धावपलकावर लागताना पाहायला मिळतोय. आता मात्र रोहित घर त्याला मात्र विचार करण्यास भाग पाडलं जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल. आता मात्र निर्धाव चेंडू कमबॅक केलं जातंय. दुसरा चेंडू निर्धाव. इथं पुन्हा एकदा गोलंदाज तयार रोहित. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय खणखणीत असा चौकार. आणि त्याचप्रमाणे मंचकावर मनोहरशेठ वहीर साहेबांचे सुसहाय्यक सुशांतजी टांडेल बालई यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतोय. तर त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या दरम्यान होताना पाहायला मिळते. त्यांच्या समवेत डोंगरी गावचे शिवसेना शाखा प्रमुख सचिन काशीनाथ पाटील यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. धावसंख्या धावपलकावर 26 धावसंख्या लागताना पाहायला मिळतोय. हा चेंडू सुपला शॉट. प्रॉपर टायमिंग होतोय. आउटफील्ड पास. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. कणकणीत असा चौकार. चेंडू पाहायला मिळतोय. एका धावसंख्येने संघाच्या खात्यात ओढ होईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 31 धावसंख्या. अतिशय चांगलं गुणलेखक माझ्या समवेत जोडले गेलेत. माझे साथी गुणलेखक यज्ञजी पाटील यांच्याकडून होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. झेल खाली क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या हाताला स्पर्श होऊन चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. कणकणीत असा षटकार. मात्र रोहित घरात खराब गोलंदाजी या षटकामध्ये होताना पाहायला मिळते. आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळते फलंदाज प्रयास. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. एक धाव पूर्ण.
आणि नक्कीच एकाच धावेवर समाधानाने एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 38 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. इथं 3 षटकांचा खेळ समाप्त होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 38 धावसंख्या धावफलकावर. यापुढील होणारा सामना असेल SPCC करंजा आणि सतीश स्मृती गावदेवी गावठाण. SPCC करंजा आणि सतीश स्मृती गावदेवी गावठाण दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकी करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. गावठाण संघाचा कर्णधार आणि करंजा संघाचा कर्णधार प्लीज आपण आला असेल तर नाणेफेकी करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रयास मात्र एका बाजूने चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. 38 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार सूरज. पहिला चेंडू आपल्या कोट्यातील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. लांब 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 लचक असा षटकार. मात्र फुंडे यांची उपस्थिती या स्पर्धेदरम्यान होताना पाहायला मिळते. त्यांना सुद्धा विनंती असेल या आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतावा. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असे स्वागत. नक्कीच सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ इथं हजर न राहिल्यामुळे त्यांच्या जागेवर दुसरा संघ खेळतोय. आर्यन चिर्ले संघ इथं खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल SPCC करंजा आणि आर्यन चिर्ले दोन्ही संघाचे कर्णधार. आर्यन चिर्ले आणि SPCC करंजा प्लीज कर्णधार या आपण नाणेफेकी करण्यासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. एकाच धावेवर समाधान. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र 45 धावा. नक्कीच यज्ञेश पाटील चांगले गुणलेखन करताना पाहायला मिळतात. चांगली माहिती आमच्या समोर पोहोचवतात प्रत्येक चेंडू नंतर. आता मात्र स्ट्राईक एंडला मात्र बऱ्याच काळानंतर नॉन एंडला असलेला फलंदाज घनश्याम पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू ऑप्टिकच्या बराचसा बाहेर. पंच शरद ठाकूर सर यांचा इशारा येतोय. अवांतर चेंडू. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचेल तर मात्र 46 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सूरज. पुढचा चेंडू. हा चेंडू दुधारी तलवार आणि फलंदाज होतोय सक्सेस. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. आउटफील्ड पास. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत असा चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 50 धावसंख्या. सांघिक अर्धशतक मात्र धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वार्ड संघाच्या चांगली फलंदाजी. फलंदाज प्रयास आणि घनश्याम मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सूरज. पुढचा चेंडू. हा चेंडू व्हेरिएशन होताना पाहायला मिळते परंतु ऑप्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू. पुन्हा एकदा अवंत चेंडू. एका धावसंख्येचे धावफलक पुन्हा एकदा बदलतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 51 धावा. नक्कीच आर्यन चिर्ले संघाचा कर्णधार आमच्या सोबत जोडला गेलाय. तर नक्कीच SPCC करंजा संघ आपला कर्णधार प्लीज आपण आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवा. त्वरित आपली नाणेफेकी केली जाईल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू मात्र पायावर आदळला जातोय आणि लेग बायच्या स्वरूपात हे एक रन्स इथं येताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे डोंगरी गावच्या मराठीचे एक
तज्ज्ञ समालोचक आमचे गुरुवर्य भारतजी कडू सर यांचं सुद्धा इथं आगमन होताना पाहायला मिळतोय. मराठी शब्दांचा तोफखाना ज्यांच्याकडे आहे असे आमचे गुरुवर्य भारत कडू सर यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सूरज पुढचा चेंडू. हा चेंडू बिघड करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, झेल खाली स्वतः गोलंदाज आणि सोडलाय झेल. मित्रा झेड सोडलास तर पुढील येणाऱ्या गोलंदाजाचा निघणार तेल. यात मात्र शंका नसेल. प्रयास चांगली फलंदाजी मैदानावरती करतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कारण की ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार आपण या इनिंग मध्ये पाहिले त्याचा तुम्ही झेल सोडला तर नक्कीच तुम्हाला महागात पडणार. यात मात्र शंका नसणार आहे. आपल्याला जर रेकॉर्ड माहितीच असेल तिसारा परेरा याने रोहित शर्माचा 4 धावसंख्येवर सोडलेला झेल आणि त्याच्यानंतर 264 धावसंख्येचा विक्रम तो अजूनही कुठल्याही खेळाडूच्या स्वप्नामध्ये सुद्धा आलेला नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सूरज पुढचा चेंडू. हा चेंडू बिघड पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू हवेमध्येच राहणार. चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. लांब 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 लचक असा षटकार. संघाचे कर्णधार जोडले गेलेत. एसपीसीसी करंजा आणि आर्यन चिर्ले या 2 संघांचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. तर नाणेफेकी होईल. मनोहर शेठ भोईर साहेबांचे निकटवर्तीय सुशांतजी टांडेल यांच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेकी झाली आणि नाणेफेकीचा कॉल आर्यन चिर्ले संघाच्या बाजूने लागताना पाहायला मिळतोय. आपला जो काही निर्णय असेल तो त्वरित सामना संपल्यानंतर घ्यायचा आहे. नक्कीच आमच्या समवेत आमचे सुप्रसिद्ध समालोचक नितेशजी भोईर करावे यांचं सुद्धा इथं आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा वेलकम असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्लीज या आणि आपण आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे. आता नवीन गोलंदाज मैदानामध्ये सांघिक 5 आणि वैयक्तिक फलषटक घेऊन तो गोलंदाज आमिष. पहिला चेंडू मात्र घनश्याम फलंदाज आहे. हलक्या त्याने खेळला गेला. क्षेत्ररक्षक थोडासा लांब बोलवतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा पूर्ण प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धोका संभवला जातोय आणि फलंदाज मात्र घनश्याम मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रतीक जाताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक आक्रमक असा फलंदाज. थोडासा उशिराने मात्र फलंदाजीला येताना पाहायला मिळतोय. नेहमीच आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पाहायला मिळतो, परंतु आता थोडासा मात्र मागे फलंदाजीला येताना पाहायला मिळतोय. तर नक्कीच त्याचप्रमाणे मैदानामध्ये नितीन घरत डोंगरी यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळतोय. तर त्यांना सुद्धा विनंती असेल प्लीज आपण या आणि समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. नितीन घरत आपण या समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि धावसंख्या चौकाराने 64 धावसंख्या धावपलकावर लागताना पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या मात्र या सामन्यामध्ये उभारताना पाहायला मिळतोय, कारण की पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज रोहित गर्दने फक्त आणि फक्त 4 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि आता मात्र एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाड संघ. आणि वैयक्तिक 36 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय तर मात्र 40 धावसंख्येवर प्रयास. हा चेंडू पुन्हा एकदा बिघड पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय पुंडे गावाच्या दिशेने. लांब लचकाचा षटकार.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. बॅटची कडा घेतली गेली फर्स्ट स्लिप मध्ये. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे इथं शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. फ्रीडम 11 डाकतिजी संघासाठी शुभम मडवी, मृणाल घरत, सुमित ठाकूर आणि मयूर मडवी यांच्याकडून शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. नक्कीच गुड लक दिलं जाते. वैयक्तिक 47 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. तो मात्र फलंदाज प्रयास. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 70 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. एक भली मोठी धावसंख्या आजच्या रजनीमध्ये इथं होताना पाहायला मिळते. आणि इथं मात्र अर्धशतक कंप्लीट होणार का? हा चेंडू बिगिट केला जातोय. चेंडू हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि तिथं मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. आणि फक्त नक्कीच डिसिजन, नक्कीच षटकार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. तरी पण तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपण चेक करायचं आहे. आणि नक्कीच हा षटकार आहे. क्षेत्ररक्षकाचा पाय हा सीमारेषेला स्पर्श होताना पाहायला मिळाला षटकार. आणि या टुर्नामेंट मधली पहिली 50 प्रयास. आणि नक्कीच डगआउट मध्ये इशारा करताना पाहायला मिळतो. वेल प्लेड प्रयास, चांगली खेळली. या टुर्नामेंट मधली पहिली 50 मैदानावरती सादर करताना पाहायला मिळतोय. नक्कीच मी म्हटलं होतं यज्ञेश पाटील, तुम्ही जर टाकाल झेल तर तुमचा निघणार तेल. हा चेंडू ऑफटिकच्या बराचसा बाहेर चेंडू आणि नक्कीच अवांतर चेंडू इथं. आणि अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 77 धावा, डबल सत्ता मात्र धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिडविकेट मध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत फेक येणार तोपर्यंत दुसरे धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आणि 2च धावा आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती मात्र 79 धावसंख्या. आणि 80 धावसंख्येचं आव्हान ठेवले जाते ते मात्र फ्रीडम 11 डाकतिजी संघासमोर.